नमस्कार बालमित्रांनो, गोष्टीचा शनिवार. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि मातीचं ढेकूळ. एक कोल्हा आणि एक मातीचं ढेकूळ हे जिगरी दोस्त होते. ढेकूळ एके दिवशी पाण्यात पडलं तेव्हा कोल्ह्याला खूप दुःख झालं. त्यानंतर जे काय झालं ते सांगताना आणि ऐकताना कुई लोक नाचायला आणि गायला लागतात. कोल्हा आणि मातीचं ढेकूळ हे दोघेजण अगदी घट्ट मित्र होते. एके दिवशी कोल्ह्याला खूप तहान लागली. आपल्या मित्रासाठी पाणी आणायला मातीचं ढेकूळ गेलं तळ्याकडे. आणि काय झालं? टुबुक करून तळ्यात गेलेलं ढेकूळ पाण्यात विरघळून गेलं. खूप वेळ गेला तरी ते परत आलं नाही. म्हणून कोल्हा त्याला शोधायला गेला. तळ्याला त्यानं विचारलं, मातीचं ढेकूळ म्हणजे माझा मित्र कुठे आहे? तळ्यानं सांगितलं, तुझा मित्र गेला माझ्या पाण्यात विरघळून. कोल्ह्याला आला खूप राग आणि तो तळ्याचं पाणी काढून बाहेर फेकायला लागला. तेवढ्यात कोल्ह्याला एक मासा सापडला. हा मासा आपण नंतर खाऊ म्हणून त्यानं तो काठावर एका झाडाच्या वाळलेल्या बुंध्यावर ठेवून दिला. झाडावरच्या मुंग्या तो मासा घेऊन गेल्या. कोल्हा बुंध्याजवळ आला आणि त्यानं विचारलं, कुठे आहे माझा मासा? बुंधा म्हणाला, मुंग्यांनी तो उचलून नेला. कोल्ह्याला आणखी राग आला. त्यानं कोयता घेऊन त्या बुंध्याचे तुकडे तुकडे केले. तेवढ्यात एक बाई सरपण गोळा करायला म्हणून तिथे आली. ते वाळलेल्या लाकडाचे तुकडे चुलीत घालायला ती घेऊन गेली. त्या बदल्यात तिनं कोल्ह्याला एक भाकरी दिली. कोल्ह्यानं ती घेतली आणि झाडाखाली ठेवायला लागला. एक गुराखी तिथूनच चालला होता. त्याला एवढी भूक लागली होती की त्यानं ती कोल्ह्याकडे मागितली आणि खाऊन टाकली. त्या बदल्यात एक बैल त्यानं कोल्ह्याला दिला. बैल घेऊन कोल्हा घरी आला. त्यानं तो बैल आपल्या झोपडीबाहेर बांधून टाकला. संध्याकाळी त्या बैलाचा मालक बैल शोधत तिथे पोचला. माझा बैल तू का बांधून ठेवलास? त्यानं विचारलं. मग कोल्ह्यानं त्याला सगळी हकीकत सांगितली. माझा मित्र मातीचं ढेकूळ पाणी आणायला गेला आणि पाण्यात विरघळला. त्याला शोधायला मी तळ्यातलं पाणी बाहेर फेकत होतो तर मला मासा मिळाला. मी तो वाळक्या बुंद्यावर ठेवला तर मुंग्यांनी तो नेला. रागानं मी त्या बुंद्याचे तुकडे केले. जळणाची लाकडं म्हणून एक बाई ते तुकडे घेऊन गेली. त्या बदल्यात तिनं भाकरी दिली. गुराख्यानं ती खाल्ली आणि हा बैल मला दिला. पण माझा मित्र मला मिळाला नाही म्हणून मी फार दुःखी आहे. बैलाचा मालक म्हणाला, असा दुःखी होऊ नकोस. मला माझा बैल दे आणि हा ढोल घे. ढोल वाजव आणि नाच कर. कोल्हा खुश होऊन ढोल वाजवत नाचायला आणि गायला लागला. ढम ढम ढोल, ढम ढम ढोल. ढेकूळ गेलं विरघळून, मुंग्यांनी नेला मासा चोरून. लाकूड गेलं चुलीत, भाकरी खाऊन गुराखी खुशीत. बैल आणि मालक घरी जाती, ढोल उरला माझ्या हाती. ढम ढम ढोल, ढम ढम ढोल, ढम ढम ढोल, ढम ढम ढोल. संकल्पना. भारतातील भाषांची समृद्धी म्हणजे मुलांच्या गोष्टीसाठी अनमोल खजिनाच. परंतु कित्येक आदिवासी भाषांमध्ये बालसाहित्य नाही किंवा मुलांसाठी रंगतदार पुस्तकं नाहीत. आदिवासी मुलं आता मोठ्या प्रमाणावर शाळेत जाऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेत मुलांसाठी पुस्तक निर्माण होण्याची गरज आता आणखीनच भासू लागली आहे. असं साहित्य जे त्यांचं जग प्रतिबिंबित करेल आणि त्या पलीकडचंही जग खुलं करेल. पुस्तक ही अशी प्रभावी आणि जादुई चीज आहे की ती मुलांशी संवाद साधत त्याला माहिती देते, रमवते आणि मनोरंजन करते. पुस्तक मुलांना स्वतंत्र बनवतात, आपापल्या खास पद्धतीनं ज्ञानाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतात. शिक्षण जर खरंच अर्थवाही व्हायला हवं असेल तर प्रत्येक मुलाला आपल्या स्वतःच्या भाषेत पुस्तक वाचायला मिळालं पाहिजे. उपक्रम. प्रथम बुक्स
आणि इग्नस ERG यांनी बर्नार्ड फॉन लियर फाउंडेशनच्या सहकार्याने ओडिशा राज्यातील मुंडा, कुई, सौरा आणि जोआंग या 4 भाषांमध्ये मुलांना वाचनाचा आनंद देणारी 10 पुस्तकं तयार केली आहेत. त्या आदिवासी भाषेतील लेखकांनी आणि चित्रकारांनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळांमधून यातल्या गोष्टी आणि चित्र तयार केली. आदिखानी असं या मालिकेचं नाव आहे. मुख्य प्रवाहात पुरेसं प्रतिनिधित्व नसलेल्या संस्कृतींना ओळख आणि आवाज मिळवून देण्याची ही पहिली महत्त्वाची पायरी आहे. सहभाग. शिक्षकांना मदत व्हावी आणि सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी एकत्र येऊन काम करणाऱ्या व्यक्तींनी इग्नस ERG हा गट स्थापन केला. शिक्षणात समानता यावी आणि तळागाळातील मुलांच्या गरजांकडे लक्ष द्यावं यासाठी हा गट विशेष प्रयत्नशील आहे. बर्नार्ड फॉन लियर फाउंडेशन ही हेग येथून कार्यरत असणारी आणि अनुदान देणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सामाजिक आणि आर्थिक वंचित गटातील मुलांना अधिक संधी मिळाव्या यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं ध्येय आहे. मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या उपक्रमांना मदत करण्यात त्यांना विशेष रस आहे. ही गोष्ट कुई लेखक गटाने लिहिली असून त्यात बुना कन्हार, फिलिमान प्रधान, प्रमोद डिगल यांचा समावेश आहे. बालशिक्षण या विषयाची पार्श्वभूमी असलेल्या या सर्वांचा मुलांशी सतत संपर्क असतो. सौरा भित्तिचित्राच्या धर्तीवर या गोष्टीचे चित्रांकन सुग्रीप कुमार जोआंग यांनी केले आहे. ओडिशामधील खोंडामल, गजपती आणि रायगडा या जिल्ह्यातील 1 लाखाहून अधिक लोक कुई ही भाषा बोलतात. ही भाषा गोंडी भाषेला जवळची आहे.